नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. येथे तुम्हाला MPSC सरळ सेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एक्झाम ओरिएंटेड करंट अफेअर्स आणि GS मिळणार आहेत. रोजच्या तयारीसाठी सातत्याने पुढे जाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व जास्तीत जास्त शेअर करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यातील एकही प्रश्न तुम्हाला उपयोगाचा वाटल्यास आणि माझा प्रयत्न आवडल्यास आपल्या चॅनलला लाईकही करा, हे विनंती. तर आपण आजचे करंट अफेअर्स पाहूयात. 22 डिसेंबर 2025चे पहिला प्रश्न आहे आपला. प्रश्न क्रमांक 1. डेव्हलपमेंट कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन स्कीम ही योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? त्याचे पर्याय आहेत: ए. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, बी. माहिती व प्रसारण मंत्रालय, सी. ग्रामीण विकास मंत्रालय आणि डी. वित्त मंत्रालय. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, माहिती व प्रसारण मंत्रालय. याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. ही योजना केंद्र सरकारची सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. याचा उद्देश काय आहे या स्कीमचा? तर सरकारी कार्यक्रम, योजना व उपायांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे. आणि सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन CBC, माहिती व प्रसारण मंत्रालय MIB हे त्याचं युनिट आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2. प्लॅटफॉर्म बेस्ड गिग वर्कर्स रजिस्ट्रेशन अँड वेलफेअर ॲक्ट 2025 कोणत्या राज्य सरकारने मंजूर केला आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. कर्नाटक, बी. झारखंड, सी. मध्य प्रदेश आणि डी. महाराष्ट्र. तर याचे उत्तर असणार आहे झारखंड. याचा महत्त्वाचे पॉईंट्स मधला पहिला मुद्दा आहे. तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर गिग कामगारांसाठी औपचारिक कल्याण व सामाजिक सुरक्षा प्रणाली उभारणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि कोणत्या कामगारांचा यामध्ये समावेश होणार आहे? तर डिलिव्हरी, ट्रान्सपोर्ट आणि ऑन डिमांड सेवा देणारे जे गिग कामगार असतात त्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. आणि या ॲक्ट अंतर्गत स्थापन होणाऱ्या संस्थेचं नाव काय? तर गिग वर्कर्स वेलफेअर्स बोर्ड नोंदणी, ओळखपत्रे आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ही संस्था करणार आहे. आणि या कायद्याचे उल्लंघन झाल्यास इथे काय दंड असणार आहे? तर ॲग्रिगेटर्सवरती 10 लाख पर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो, अशी ही स्कीम आहे. प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेले आर्टेमिसिनिन हे काय आहे, म्हणजे काय आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. आक्रमक तण, बी. मलेरियावरील औषध आणि सी. नव्याने शोधलेली कोळीची प्रजाती आणि डी. पीक संरक्षणासाठी वापरले जाणारे कीटकनाशक. तर याचं योग्य उत्तर आहे हे मलेरियावरील औषध आहे. तर याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. कोणत्या वनस्पतीपासून हे मिळते? तर स्वीट वॉर्मवूड या वनस्पतीपासून हे मिळते. याचा शोध कोणत्या दशकात लागलेला आहे? तर 1970 मध्ये. कोणत्या कारणामुळे हे विशेष महत्त्वाचं औषध ठरलेलं आहे? तर क्लोरोक्विन सारख्या जुन्या औषधांवरती प्रतिकार निर्माण झाल्याने आर्टेमिसिनिन याला एक मोठं यश मिळालेलं आहे. WHO नुसार आर्टेमिसिनिन हे शरीरात कमी काळ टिकते. त्यामुळे WHOने आर्टेमिसिनिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपी म्हणजे ACT ची शिफारस केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. वेलोडे हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? त्याचे पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. तमिळनाडू, सी. केरळ आणि डी. कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर असणार आहे बी. तमिळनाडू. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. तर तमिळनाडूमधील एरोड जिल्ह्यापासून हे 12 किलोमीटर अंतरावरती हे अभयारण्य असणार आहे. आणि कोणत्या स्थलांतर मार्गावरती हे आहे? तर सेंट्रल एशियन फ्लायवेवर हे स्थित आहे. हे अभयारण्य स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रजनन आणि विश्रांतीचं महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे देखील हे एक महत्त्वाचं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे?
तर त्याचे पर्याय आहेत ए ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, बी नाईट ग्रँड क्रॉस ऑफ फ्रान्स, सी द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया आणि डी ऑर्डर ऑफ सेंट अँड्रे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया. याचे महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या. इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणारे पहिले जागतिक नेते हे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी ठरलेले आहेत आणि हा पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांनी मोदीजींना प्रदान केलेला आहे. कोणत्या ठिकाणी प्रदान करण्यात आला तर ॲडिस इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे हा सोहळा झाला होता. हा सन्मान देण्यासाठी मुख्य कारण काय आहे तर भारत इथिओपिया भागीदारी मजबूत करण्यासाठीच्या योगदानाबद्दल मोदीजींना हा सन्मान देण्यात आलेला आहे. आणि मोदीजींनी हा सन्मान कोणाला समर्पित केला असा प्रश्न येऊ शकतो तर भारतातील 140 कोटी जनतेला मोदीजींनी हा सन्मान समर्पित केलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. कवच प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे. त्याचे पर्याय आहेत ए संरक्षण संशोधन व विकास संघटना म्हणजे DRDO, बी आहे संशोधन डिझाईन्स व स्टँडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजे RDSO, सी आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि डी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संशोधन डिझाईन व स्टँडर्ड ऑर्गनायझेशन RDSO. याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. रेल्वे ऑपरेशनल सुरक्षा सुधारण्यासाठी कवच या प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. डिसेंबर 2025 पर्यंत कवचने 2000 किलोमीटरपेक्षा जास्त रेल्वे मार्गांवरती ही लागू करण्यात आलेली आहे. 4154 लोकोमोटिव्ह कवच प्रणालीने हे सुसज्ज आहेत. त्यानंतर आहे डिसेंबर 2025 पर्यंत 767 स्टेशन्स कवच प्रणालीशी जोडले गेले आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे शेवटचा. प्रश्न क्रमांक 7. 18व्या ब्रिक्स शिखर परिषद 2026चे यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आलेले आहे तर त्याचे पर्याय आहेत ए चीन, बी ब्राझील, सी भारत आणि डी रशिया. तर याचं योग्य उत्तर आहे सी भारत. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. भारत कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद 2028 मध्ये मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे ज्याला ब्रिक्स देशांचा पाठिंबा आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे COP33. COP33 ही युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज UNFCCC अंतर्गत होणारी 33वी वार्षिक हवामान परिषद आहे. हा पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे. याच्यावरतीही एक प्रश्न तयार होऊ शकतो. पॉईंट दुसरा आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद UNSC कायमस्वरूपी सदस्यासाठी भारताला कोणत्या 2 देशांनी पाठिंबा पुनर्दृढ केला आहे तर तो आहे चीन आणि रशिया. ठीक आहे. तर पुढला मुद्दा आहे ब्रिक्स देशांनी भारताच्या कोणत्या उपक्रमाची दखल घेतलेली आहे तर ती आहे स्टार्टअप नॉलेज हब. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय गणित दिवस नॅशनल मॅथमॅटिक्स डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर त्याचे पर्याय आहेत ए 18 डिसेंबर, बी 20 डिसेंबर, सी 22 डिसेंबर आणि डी 25 डिसेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे सी 22 डिसेंबर. हा कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो तर श्रीनिवास रामानुज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. पॉईंट दुसरा आहे भारत सरकारने कोणत्या वर्षी राष्ट्रीय गणिती वर्ष घोषित केले होते तर ते 2022 साली केले होते. आणि तिसरा पॉईंट आहे श्रीनिवास रामानुज यांच्याशी संबंधित संकल्पना कोणत्या कोणत्या आहेत तर त्या आहेत रामानुज प्राईम, मॉक थीटा फंक्शन, एलिप्टिक इंटिग्रल्स. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांच्याशी रिलेटेड. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. टेनिस प्रीमियर लीगच्या 7व्या हंगामाचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले त्याचे पर्याय आहेत ए यश मुंबई ईगल्स, बी राजस्थान रेंजर्स, सी GS दिल्ली SS आणि डी आहे SG पायपर्स बेंगळुरू. त्याचं योग्य उत्तर आहे सी GS दिल्ली SS.
त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहूयात. तर अंतिम सामना कुठे झाला होता यांचा, तर तो आहे गुजरात विद्यापीठ टेनिस स्टेडियममध्ये. महिला एकेरी सामन्यामध्ये GS दिल्ली SS कडून अपराजित कामगिरी कोणी केली होती, तर ती आहे सोफिया कोस्टुलास. आणि तिसरा मुद्दा आहे, कोणत्या सामन्यामुळे GS दिल्ली SSने विजेतेपद निश्चित केले, तर पुरुष दुहेरीनुसार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. नुकतीच शोधण्यात आलेली चन्नाबोई ही साप मासा म्हणजे स्नेक हेड फिश कोणत्या राज्यात आढळून आलेली आहे, तर त्याचे पर्याय आहेत A आसाम, B आहे मणिपूर, C आहे मेघालय आणि D आहे नागालँड. तर याचं योग्य उत्तर आहे C मेघालय. नवीन साप प्रजाती कोणत्या जिल्ह्यात शोधण्यात आलेली आहे, तर तो जिल्हा आहे री-भोई. या प्रजातीचं नाव कोणाच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेले आहे, तर ते भोई समुदाय हे एक खासी जमात आहे. आणि चन्नाबोई प्रजातीबाबत महत्त्वाचे विधान कुठले आहे, तर ही प्रजाती पूर्व हिमालयीन प्रदेशात जैवविविधतेने समृद्ध गटाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. वाडा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी च्या अहवालानुसार डोपिंग उल्लंघनाच्या संख्येत भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे. जागतिक विचारलंय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहिला पर्याय आहे A दुसरा, B तिसरा, C पहिला आणि D चौथा. याचं योग्य उत्तर आहे पहिला. भारतासाठी ही खूप खेदाची बाब आहे की वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी च्या अहवालानुसार आपला जगामध्ये पहिला क्रमांक आहे डोपिंगमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. 2024 मध्ये भारतीय खेळाडूंमध्ये किती ॲडव्हर्स ॲनालिटिकल फाइंडिंग AAFS ची नोंदण्यात आलेले तर 260 हा मोठा आकडा आहे. 2024 मध्ये भारताचा डोपिंग पॉझिटिव्हिटी दर किती आहे, तर 3.6%. 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेने NADA एकूण किती चाचण्या केल्या, तर त्या आहेत 7,113. आणि भारताच्या उच्च डोपिंग आकडेवारीबाबत NADA ने कोणते कारण नमूद केले आहे, तर अधिक कठोर चाचणी व मजबूत शोध यंत्रणा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12 आणि आपला या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. भारतीय एअरटेलचे नवीन व्यवस्थापकीय संचालक MD व मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर पर्याय आहेत A गोपाल विठ्ठल, B सुनील भारती मित्तल, C शाश्वत शर्मा आणि D सोमेन रे. याचं योग्य उत्तर आहे C शाश्वत शर्मा. यांची नियुक्ती 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. पॉईंट दुसरा आहे, गोपाल विठ्ठल हे 1 जानेवारी 2026 पासून भारतीय एअरटेलमध्ये कोणती भूमिका स्वीकारतील, तर कार्यकारी उपाध्यक्ष म्हणजे एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन. आणि तिसरा पॉईंट आहे, भारतीय एअरटेल नवीन ग्रुप चीफ फायनान्शियल ऑफिसर ग्रुप CF हे कोण असणार आहे, तर ते सोमेन रे हे असणार आहेत. आजचे आपले 12 प्रश्न बघून झालेले आहेत आणि लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिले याबद्दल धन्यवाद.